नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये। मित्रांनो, नवरात्रीच्या काळात हिंदू भक्त देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी 9 दिवस उपवास करतात। उपवासाच्या दिवसांच्या संख्येत कमी जास्त असू शकते। बरेच लोक सर्व 9 दिवस उपवास करतात, तर काही भक्त असे आहेत जे नवरात्रीचे पहिले 2 किंवा शेवटचे 2 दिवस असे नवरात्रीच्या उपवासही अनेक प्रकार करतात। काही लोक या 9 दिवसात फक्त पाणी घेतात, तर काही फळे खातात आणि काही लोक दिवसातून एक वेळ खात असतात। शिंगाड्याचे पकोडे, साबुदाणा वडा आणि साबुदाणा खिचडी या नवरात्रीच्या काही लोकप्रिय पाककृती आहेत। या लेखात उपवासाचे सर्व नियम आहेत, जे तुम्हाला माहीत असले पाहिजेच, जेणेकरून तुम्हाला समजेल तुम्ही काय खाऊ शकता किंवा काय टाळावे लागेल। रात्रीच्या उपवासात बहुतेक लोक भाज्या खातात, जसे की बटाटे, रताळे, अरबी, कचलू, सुरण किंवा यम, लिंबू, कच्चा किंवा अर्धा पिकलेला भोपळा, कच्चा भोपळा, पालक, टोमॅटो, काकड, गाजर इत्यादी। त्यामुळे या पदार्थांचं सेवन देखील तुम्ही करू शकता। नवरात्रीच्या उपवासात गहू आणि तांदूळ यासारखे नियमित धान्य खाण्यास परवानगी नाही। नवरात्रीच्या उपवासात तुम्ही शिंगाड्याचे पीठ किंवा राजगिरा पीठ खावे। खिचडी, ढोकळा किंवा खीर बनवताना तांदूळाऐवजी वरईचे तांदूळ वापरू शकता। साबुदाणा हे नवरात्रीतील आणखीन एक प्रमुख अन्न आहे, जे खीर, वडे आणि पापड बनवण्यासाठी वापरले जाऊ शकते। नवरात्रीच्या उपवासात तुम्ही सर्व प्रकारची फळे खाऊ शकता। काही भाविक हे 9 दिवस फक्त फळे आणि दूध पिऊन उपवास करतात, त्यामुळे दररोज ताजी फळे खावी। नवरात्रीत सामान्य मीठ वापरत नाही। नवरात्रीच्या काळात स्वयंपाकासाठी पर्याय म्हणून रॉक पीठ किंवा सेंदव मीठ वापरत असतात। मसाल्यांमध्ये तुम्ही जिरे किंवा जिरे पावडर, काळी मिरी पावडर, हिरवी इलायची, लवंग, दालचिनी, अजवाईन, काळी मिरी, कोरडे डाळिंब, कोकम, चिंच आणि जायफळ वापरू शकतात। काही लोक ताजी कोथिंबीर, लाल मिरची पावडर, सुक्या कैरीची पावडर, चाट मसाला इत्यादींचाही वापर करतात। दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसे की दही, पनीर किंवा कॉटेज चीज, पांढरी लोणी, तूप, मलाई यासारखे पदार्थ खावेत। नवरात्रीच्या उपवासात दूध आणि खवा जास्त प्रमाणात वापरला जातो, त्यामुळे या पदार्थांचे सेवन आवर्जून करा। सर्व फास्ट फूड, कॅन केलेले अन्न आणि कांदा किंवा लसूण वापरून तयार केलेले पदार्थ टाळावे। नवरात्रीचा उपवास करणाऱ्या भाविकांनी शेंगा, मसूर, तांदळाचे पीठ, कॉर्नफ्लॉवर, गव्हाचे पीठ आणि रवा खाणे टाळायला हवे। नॉन इटेरियन फूड, अंडी, अल्कोहोल, स्मोकिंग आणि ड्रिंक्स देखील टाळलं पाहिजे। मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।